जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं ऊस तुटून गेला आहे. तुमची पण ठिबकची नळी अशीच मधून फाटते का? म्हणजे एखाद्या दिवस पक्षी, उंदीर किंवा आपल्याकडून विळ्याने किंवा खुरप्याचा धक्का लागून नळी फाटते. तर मित्रांनो, तुमच्या ठिबकची नळी अशीच मधून लीक झाली होते का? आणि तुम्ही ती साध्या चिकटपट्टीने किंवा इलेक्ट्रिक टेप लावून जी चिकटपट्टी लावतो तिच्याने चिपकवता, तर हा जुगाड करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. बघा, आपण ही जी नळी आहे ती काळी चिकटपट्टीने जी ठिबक सिंचनासाठी स्पेशल असते तिच्याने चिपकवणार आहोत आणि पाणी थांबवण्याचा आपण प्रयत्न करू. पाण्याचा दाब असताना ही पट्टी खरंच टिकेल का, की थोड्या वेळाने ही पट्टी निघून जाईल? म्हणजे जी पट्टी निघाल्यावर आपलं पाणी वाया जाईल का काय, ते बघू मित्रांनो. हे बघा, ही ठिबकच्या नळीसाठी एक स्पेशल चिकटपट्टी येते. आपण तिचा वापर इथे करतो. बघा, आता किती मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं. आता ही चिकटपट्टी लावली जाते. म्हणजे ठिबक चालू असताना चिकटपट्टी लावली जाते मित्रांनो, तरी ही चिकटपट्टी व्यवस्थित चिपकते. तर बघतोय आपण. अनेक जण म्हणतात की टेप लावला की ते काम फत्ते, पण एका दिवस काही चिकटपट्ट्या सूर्याच्या म्हणजे त्या प्रकाशामुळे, टेम्परेचरमुळे ते निघून जातात. पण आता ही स्पेशल ठिबकच्या नळीसाठी चिकटपट्टी आहे. तर आपण बघू आता पाणी गळतंय का काय. नळी प्रेशरने पूर्ण चालू आहे. बघा मित्रांनो, पाणी गळणं पूर्ण थांबलेलं आहे. आणि हा जो प्लॉट आहे मित्रांनो, हा चारापत्तीला तुटला आहे आणि ऊसतोड्यांकडून कोयता लागला होता. असे बऱ्याच ठिकाणी कोयते लागले होते. आता तेच काम चालू आहे. तुम्ही काय जुगाड करतात ठिबकच्या नळीसाठी ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.